हॅलो गाइज, मी अतुल मराठी कलाकार पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। हा आहे समीर, सकाळी 8 वाजता येणारा, बरोबर आज सकाळी 11:30 वाजता आला। मित्रांनो, तुम्ही आमच्या परभणीच्या ATMची अवस्था बघू शकता, किती घाण झालेली आहे। प्रशासनानं यावर नक्की लक्ष दिलं पाहिजे। परभणी जिल्ह्यापासून अंदाजे 50 ते 55 किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीवर वसलेलं येलदरी धरण आहे। मित्रांनो, सकाळचे 12 वाजत आहेत, 12 आणि आताचं टेम्परेचर जे आहे ते 39 डिग्री सेल्सिअस आणि येलदरी तो जवळपास आता 30 किलोमीटर राहिलेला आहे। असं आम्ही थांबत जात आहोत फक्त तुमच्यासाठी। फायनली कोल्ड्रिंक्स वगैरे घेतल्यानंतर थोडंसं अंगामध्ये बळ आलं आमच्या आणि मग आम्ही निघालो पुढे। पण वेळेनुसार जसजसं आम्ही पुढे जात होतो तसं टेम्परेचर जास्तच वाढत होतं आणि मग जास्तच आम्हाला त्रास व्हायलाही सुरुवात झाली। गरमी अजून जास्त आम्हाला त्रास देऊ लागली, म्हणून आम्ही आता एका रसवंतीवर थांबलो आणि तिथे आम्हाला अस्तित्व नावाचा एक मुलगा भेटला, अतिशय हुशार। अस्तित्वाने आम्हाला गोड उसाचा रस पाजला। मित्रांनो, कधी तिथे गेला तर या रसवंतीवर नक्की रसग्रहण करा। तर फायनली अशा प्रकारे आपण येलदरी धरणावर पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाठीमागे बघू शकता, हे येलदरी धरण आहे। पण मित्रांनो, इथं उन्हाळ्यामुळे खूप उष्णता असल्यामुळे पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे। तरी पण आपण काय करूयात, आपण या धरणाच्या पाठीमागे जाऊन आपण पाणी आहे का बघूयात। सो धरणाच्या पाठीमागे आम्ही गेलो तर तिथे वन्य विभाग आहे। तुम्ही बघू शकता की उन्हामुळे इथलं सगळे वनस्पती झाडे वाळून गेलेली आहेत। आणि मग फायनली आम्ही पाठीमागच्या बाजूने धरणामध्ये आम्ही प्रवेश केला आणि आमचा भ्रम निराश झाला। मित्रांनो, फायनली आपण इथे आलेलो आहोत। ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये हे धरण पूर्ण भरलेलं असतं, अगदी तिथपर्यंत आम्ही जी गाडी पार्क केली आहे ना त्याच्याही पुढे पाणी जातं। तर आपण आताच थोड्या वेळापूर्वी येलदरी धरण पाहिलेलं आहे, जे उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे ते सुकून गेलेलं आहे। म्हणून मी हा व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो आहे येलदरीच्या वन विभागाच्या वन उद्यानामध्ये। हे मित्रांनो, खूपच सुंदर आणि नैसर्गिक रम्य वातावरण आहे, तसं तुम्ही पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता। काय करत वेगळं अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मला एक कविता सुचली, जी मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे। आवडली तर नक्की लाईक करा।
आयुष्य रखडत चाललंय, वेळ हातातून निष्ठत चाललंय, सुखदुःखाचे वारे क्षणातच भरकटून चाललंय. काय हवंय यापेक्षा काय नकोय यातच वेळ निघून चाललाय. जीवनाचा मारा प्रत्येकाला सोसावा लागतोय. जे आपण नाहीत ते लाचारीने बनत चालले. समाज, प्रतिष्ठा, अहंकार या खेळात खोटाच नेहमी जिंकत चाललाय. आयुष्य प्रत्येकाचे खेळत चाललंय. कोणीतरी जिंकत चाललंय, कोणीतरी हारत चाललंय. जिंकता जिंकता खरे हारणे मात्र विसरत चाललंय. आयुष्य हे असेच आहे, कुणाचा ध्यास तर कुणाचा अध्यास. दोन्ही युद्धात वेळ मात्र हारून चाललंय. हे असंच चाललंय, हे तसंच चाललंय. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल कनेक्ट करायला विसरू नका.